गणेशाय नमः। आधार अनेकदा सुटून जातात, पण धैर्य सोबत राहतं. आपली ताकद ओळखा, कारण तुमची खरी शक्ती तुमच्या स्वतःमध्ये लपलेली आहे. देश-विदेशातून पाहत असलेल्या सर्व दर्शकांना माझा प्रेमाचा नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या तारासितारा पंडित ज्योतिष चॅनेलवर. आणि ऑगस्ट 2026च्या मंथली राशीफलच्या या स्पेशल एपिसोडमध्ये हे राशीफल तुमच्या नाम राशीवर म्हणजेच तुमच्या मून साईनवर बेस्ड आहे. तुम्ही चाहल्यास तुमच्या लग्न आणि चंद्र राशी दोन्हीच्या आधारावर हे राशीफल जाणून घेऊ शकता. हे बेटर अंडरस्टँडिंग देईल. नेहमी लक्षात ठेवा की तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलचं एक योग्य मार्गदर्शन तुमच्या जीवनाला, तुमच्या भविष्याला संवारू शकतं. अनेकदा आपण म्हणतो, योग्य वेळेवर घेतलेला डिसिजन जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलू शकतो. आता सर्वात आधी तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑगस्ट मंथमध्ये ग्रहस्थिती काय आहे. तर कुंडलीत मंगळ वृषभ राशीत उपस्थित आहे, बुध मिथुन राशीत उपस्थित आहे, गुरु आणि सूर्य कर्क राशीत उपस्थित आहेत, शुक्र आणि केतू सिंह राशीत उपस्थित आहेत, तर राहू कुंभ राशीत उपस्थित आहे. शनी वक्री अवस्थेत आता मीन राशीत पोहोचला आहे. 1 ऑगस्टला ग्रहगोचर स्थिती काहीशी अशी राहील. शुक्र कन्या राशीत 1 ऑगस्टला ट्रान्झिट करेल किंवा गोचर करेल. 2 ऑगस्टला मंगळ मिथुन राशीत गोचर करेल. 5 ऑगस्टला बुध कर्क राशीत गोचर करेल आणि 8 ऑगस्टला गुरु कर्क राशीत उदित होईल. 14 ऑगस्टला बुध कर्क राशीत अस्त होईल. 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल आणि 22 ऑगस्टला बुध सिंह राशीत गोचर करेल आपल्या अस्त अवस्थेसोबत. आता इथेच मी तुम्हाला ग्रहांच्या दृष्टीबद्दलही सांगतो. मंगळाची चतुर्थ दृष्टी सिंह राशीवर आहे, सप्तम दृष्टी वृश्चिक राशीवर आणि अष्टम दृष्टी धनु राशीवर असेल. गुरुची पंचम दृष्टी वृश्चिक राशीवर आहे, सप्तम दृष्टी आपली नीच राशी मकरवर आहे आणि नवम दृष्टी मीन राशीवर राहील. शनीची तृतीय दृष्टी वृषभ राशीवर, सप्तम दृष्टी कन्या राशीवर आणि दशम दृष्टी धनु राशीवर राहील. याशिवाय राहूची पंचम दृष्टी मिथुन राशीवर, सप्तम दृष्टी सिंह राशीवर आणि नवम दृष्टी तुला राशीवर राहील. इथे तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की दर महिन्याला काही स्पेशल डेट्स असतात जिथे तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते. तर कन्या राशीसाठी चतुर्थ भावात चंद्रमा 22 तारखेची दुपारपासून 23 आणि 24 तारखेपर्यंत विराजमान राहतील. अष्टम भावात चंद्रमा 5 आणि 6 ऑगस्टाला विराजमान राहतील आणि द्वादश भावात चंद्रमा 13 आणि 14 ऑगस्टाला विराजमान राहतील. या स्पेशल तारखांवर तुम्हाला सर्वात जास्त सतर्कता आणि सावधगिरी बाळगली पाहिजे आहे. जास्त माहितीसाठी आजचं राशीफल तुम्ही आमच्या चॅनेलवर पाहू शकता. इन्कम अँड इन्व्हेस्टमेंट ऑगस्ट 2026 मध्ये कन्या राशीला इन्कमचे नवीन सोर्सेस शोधण्याऐवजी जे सध्याचे साधन आहेत त्यांना ऑर्गनाइज करणं, फालता खर्चाला इथे कंट्रोल करणं हे जास्त जरुरी आहे. 14 ते 22 ऑगस्टच्या मध्ये जी तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी आहे, अनसर्टेनिटी ज्याला तुम्ही म्हणू शकता, ती इथे कंट्रोल करण्यासारखी राहील. त्यामुळे या दरम्यान कोणताही मोठा खर्च आहे, कोणतीही मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, जिथे पण रिस्क नजर येतो, मग तो प्रोफेशनल रिस्क असू शकतो, इन्व्हेस्टमेंट रिस्क असू शकतो किंवा एखादा असा सौदा आहे ज्यामध्ये खूप जास्त डाऊट आहे, त्यापासून तुम्हाला इथे उसून पुढे जायचं आहे. आपल्या फायनान्शियल पोर्टफोलिओला अशा वेळेस कन्सोलिडेट करण्याच्या वेळेच्या रूपात तुम्हाला उपयोग करायचा आहे. मग बात होते तुमच्या खर्चाची. तर मागील खर्चांचं डीप ॲनालिसिस करा आणि अनावश्यक छोटे डिजिटल खर्च आहेत, मग ते तुमच्या मोबाईलचे जे तुम्ही 20-20 रुपये खर्च करू शकता किंवा जे तुमचे सबस्क्रिप्शन्स घेतलेले आहेत, जे तुम्ही यूज पण नाही करत, तिथे खर्च होत आहेत, तर त्यांना या वेळेस तुम्हाला थांबवावे लागेल, कारण हे मेजॉरिटी तुमचे फंड्स सोखण्याचं काम करतात. शनीच्या वक्री चालीमुळे या महिन्यात सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट कॅश इज किंगची नीती स्वीकारायची आहे. म्हणजेच आपली कॅपिटलला लिक्विड रूपात सुरक्षित ठेवायचं आहे, जेणेकरून अचानक येणाऱ्या फायनान्शियल चॅलेंजेसला कोणत्याही प्रेशरशिवाय तुम्ही इथे फेस करू शकाल. नाहीतर परेशानी ही राहील की पैसा बँकमध्ये टाईड अप आहे, पैसा कुठेतरी इन्व्हेस्टमेंटमध्ये टाईड अप आहे, पैसा अशा ठिकाणी आहे जिथून मॅच्युरिटी नंतरच मिळेल, तर ते तुम्हाला अडकवू शकतं. इन्व्हेस्टमेंटची बात केली तर ऑगस्ट 2026 मध्ये कन्या राशीसाठी इन्व्हेस्टमेंटचा सर्वात प्रभावी मार्ग ॲसेट रिअलोकेशन आणि रिस्क ॲडजस्टमेंटचा आहे. जिथे तुम्हाला मार्केटच्या चकाचौंधऐवजी केवळ डेटा आधारित फंडामेंटल्स मजबूत ज्या इन्व्हेस्टमेंट्सचे आहेत त्यावर लक्ष द्यायचं आहे. या महिन्याचा नवीन इन्व्हेस्टमेंट मंत्र स्किल कॅपिटल आहे, म्हणजेच आपले धन आणि वेळेला अशा टेक्निकल स्किलला शिकण्यात लावा.
आपल्या कामाला मॉडर्न आणि मार्केट प्रूफ बनवण्यात लावा. कारण हेच इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फ्युचरमध्ये सर्वात जास्त सेफ्टी देऊ शकतं, ज्याला आपण म्हणतो की सेफ्टी नेट आहे, तर ती इथे स्थिती असेल. या दरम्यान आपल्या त्या इन्व्हेस्टमेंट्सला हटवा, जे तुमची कॅपिटलला विना कोणत्याही प्रॉफिटच्या अडकवून आहेत. शनीच्या वक्री चालीमुळे तुम्हाला एकाच वेळी मोठी रक्कम इन्व्हेस्ट करण्याऐवजी थोडं पैशांना सुरक्षित आणि हे म्हटलं जावं कसं मल्टिप्लाय होऊ शकतं, या दिशेने विचार करून प्रयत्न केले पाहिजेत. हे जास्त फेवरेबल राहील. अशा वेळेस हे नाही सांगत आहे की कोणत्याही अशा ठिकाणी पैसा लावून द्या जे लंपसम अमाउंट एकाच वेळी देऊन दिलं. जर कोणताही सिस्टिमॅटिक प्लॅन आहे, जिथे छोट्या छोट्या अमाउंट देऊन तुम्हाला मोठं इन्व्हेस्टमेंट शेवटी मॅच्युरिटीवर मिळू शकतं, तर अशा ठिकाणी तुम्हाला फोकस केलं पाहिजे. फॅमिली लाईफ ऑगस्ट 2026 मध्ये कन्या राशीसाठी कौटुंबिक सुखाचं विश्लेषण, जिथे तुम्हाला कुटुंबात परफेक्शनची जिद्द सोडून आपल्या फॅमिली मेंबर्सला या वेळेस जास्त समजून घ्यावं लागेल. त्यांच्याप्रती क्रिटिकल ॲटिट्यूडला, क्रिओसिटीला बदलावं लागेल. चिडचिड कमी करण्यासाठी इतरांच्या समस्यांचा भार स्वतः उचलण्याऐवजी त्यांना आपली अडचण स्वतः सोडवण्याची संधी द्यावी लागेल. जुन्या कौटुंबिक वादांना शांत करण्यासाठी घरात जुन्या आणि अनावश्यक वस्तूंची फिजिकल डिक्लटरिंग करण्यावर तुम्हाला जास्त फोकस करावा लागेल. आता हे डिक्लटरिंग जसं आपण म्हणत आहोत, हे घराच्या आत खूप जास्त ज्या प्रॉब्लेम्स होत्या त्याला सॉल्व्ह करण्याचं काम करू शकतं. 14 ते 22 ऑगस्टच्या मध्ये कौटुंबिक संवादात खूप जास्त गैरसमज निर्माण होणारे आहेत. तुमच्या बोललेल्या गोष्टीला तुमच्या विरुद्ध समजून घेणं, तुमच्या बोललेल्या गोष्टीला चुकीचं समजणं, तर हे इथे निर्माण होऊ शकतं. यासाठी थोडं सावध राहा. या दरम्यान कोणत्याही प्रकारची कोणती आर्ग्युमेंट आहे कुटुंबासोबत, हे करण्यापासून पूर्णपणे तुम्हाला वाचलं पाहिजे. जे सांगितलं गेलं तर हो पिताजी हो माताजी करून तिथून निघून जाणं बेटर आहे. स्टुडंट्स अँड एज्युकेशन जे स्टुडंट्स आहेत, जेव्हा स्टुडंट्सची बात होते, तर इथे सब्जेक्ट्स पाठांतर करण्याऐवजी केवळ 20% जे सब्जेक्टचे चॅप्टर्स आहेत, त्याला इथे इम्पॉर्टन्स दिली पाहिजे, जी तुम्हाला सक्सेससाठी सर्वात जास्त जरुरी आहेत. मोठे चॅप्टर्स असू शकतात, कॉम्प्लेक्स चॅप्टर्स असू शकतात, पण हेच चॅप्टर्स आहेत जे सर्वात जास्त वेटेज घेऊन बसले आहेत, तर त्यांना या वेळेस वाचायला सुरू करा. 8 ऑगस्टपासून तुमच्यासाठी मेंटरशिपचे नवीन चान्स पण उघडतील. त्यामुळे या दरम्यान खूप जास्त सेल्फ डिपेंडेंट होण्याऐवजी योग्य मेंटॉर आहे, योग्य प्रोफेसर, टीचर, ट्युशन याची निवड करून घेणं जास्त स्मार्ट राहील. आता 14 ते 22 ऑगस्टच्या मध्ये कोणत्याही नवीन खूप जास्त कॉम्प्लिकेट सब्जेक्टची सुरुवात करण्याची चूक करू नका. होऊ शकतं की ओव्हर कॉन्फिडेंट झाले आहात. आता वाटतं की नाही सर्व येतं. हा सब्जेक्ट झाला आहे दुसऱ्यावर शिफ्ट करून देतो. तर जुने जे तुमचे चॅप्टर्स आहेत त्याचं रिव्हिजन करण्यात या वेळेचा उपयोग करा. नवीन जर चॅप्टर यूज करता, नवीन जर सब्जेक्ट या वेळेस घेता, तर खूप जास्त कन्फ्युजन हे तुमच्यासाठी बनू शकतं. एक गोष्ट दुसऱ्यासोबत क्लॅश करत खिचडी बनू शकते डोक्यात. आणि मंगळाच्या ऊर्जेला शांत ठेवण्यासाठी वॉक अँड रिकॉल टेक्निक स्वीकारा. ब्रीदिंग एक्सरसाइज स्वीकारा. मानसिक स्पष्टता प्रदान करते, ज्याने येणाऱ्या परीक्षांमध्ये बेटर परफॉर्मन्स करण्यासाठी तुम्हाला आधार मिळेल, ती केपेबिलिटी मिळेल की तुम्ही रिकॉल करू शकता. पेरेंटहूड ऑगस्ट 2026 मध्ये कन्या राशीसाठी संतान सुखाचं विश्लेषण परफेक्शनची जिद्द सोडण्याचं आहे, जिथे तुम्हाला मुलांच्या बिहेवियरला सुधारण्याचा, आपल्या खूप जास्त वृत्तीला कंट्रोल करण्याचा आहे, कारण हेच त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा बनत आहेत. 8 ऑगस्टपासून तुमच्या संबंधांमध्ये एक नवीन आणि जास्त मॅच्युअर समज पाहायला मिळेल. आई वडील असे अनेकदा हे पण विचार करतील की हे चुकीचं सांगितलं जात आहे, पण ही मॅच्युरिटी जी आहे ही दरवर्षी वाढतच जाते. यात पाहिलं जाईल की तुम्ही त्यांच्या इन्स्ट्रक्शन देण्याऐवजी त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करता. आता हे शिकणं तुमच्या मोबाईलचं असू शकतं, ऑनलाईन जे तुम्ही ट्रान्झॅक्शन करता हे असू शकतं, किंवा यूट्यूब, फेसबुक शिकण्यासारखं असू शकतं. नात्यांमध्ये समानता आणि जवळीक वाढवणारं असू शकतं. शनीच्या वक्री चालीमुळे मुलांच्या मनात लपलेली न सांगितलेली भीती समजून घेण्यासाठी त्यांना प्रश्न विचारण्याऐवजी त्यांच्यासोबत क्वालिटी टाईमचा तुम्हाला एक्सपिरियन्स जास्त घ्यावा लागेल, जे त्यांना आपल्या गोष्टींना तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मोटिव्हेट पण करेल. आणि जेव्हा शेअर केल्या जातील गोष्टी, तेव्हा कदाचित थोडी क्लॅरिटी पण येईल की काय आहे कारण, काय प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्या एक्सपिरियन्समध्ये, तुमच्या मॅच्युरिटीमध्ये लपलेलं आहे. ही मॅच्युरिटी ट्रान्स्फर करण्याची वेळ आहे.
कॉम्पिटिशन आणि एनिमीज ऑगस्ट 2026 मध्ये कन्या राशीसाठी शत्रूंचे विश्लेषण अदृश्य घेराबंदी आणि इंटेलेक्च्युअल ट्रॅपवर आधारित आहे. विरोधी तुम्हाला थेट चॅलेंज देण्याऐवजी चुकीची इन्फॉर्मेशन देऊन तुम्हाला कन्फ्यूज करतात. हेच इथे प्रयत्न पाहायला मिळेल. यापासून वाचण्यासाठी कोणत्याही डिसिजनवर पोहोचण्यापूर्वी एकदा क्रॉसचेक नक्की करायचा आहे. आपली कोणतीही प्लॅनिंग करण्यापूर्वी, सिक्रेट ऑपरेशनला या वेळेस पुढे नेण्यापूर्वी एकदा फॅक्ट्सवर परत विचार करण्याचा आहे. प्रत्येक गोष्टीला तोडून मोडून पाहणं सर्वात जास्त धोक्याचं आहे. हे म्हटलं जावं जे तुम्ही समोर कम्युनिकेट करता, बॉसपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्या गोष्टीचा अर्थ बदलून जातो, त्या गोष्टीची टोन बदलून जाते. तर हे इथे प्रॉब्लेमचं कारण आहे. जे कम्युनिकेशन करायचं आहे डायरेक्ट करा. आणि जे समोरून ऑर्डर येत आहे, पहिले जाऊन कन्फर्म करा. हे जास्त बेटर आहे. आता या वेळेस प्रोफेशनल सायलेन्स स्वीकारणं कोणत्याही महत्त्वपूर्ण डिस्कशनपासून अंतर बनवून ठेवणं सर्वात जास्त जरुरी आहे. कारण शनीच्या वक्री चालीमुळे शत्रू तुमचे जुने काम जे आहेत, तुम्ही जे सोडून दिले होते काम, तुमच्या छोट्या छोट्या कमतरता आहेत, त्याचा फायदा घेण्याचा जास्त प्रयत्न करतील. जुन्या गोष्टींच्या ऐवजी आपल्या सध्याच्या कामाला प्युरिटी देणं, यात क्वालिटी घेऊन येणं हे जास्त जरुरी आहे. जुन्या केलेल्या चुका आहेत त्याला सुधारलं नाही जाऊ शकत. येणाऱ्या उद्याला आजला सुधारलं जाऊ शकतं. यावर तुम्हाला फोकस करणं जास्त जरुरी आहे. हेल्थ ऑगस्ट 2026 मध्ये कन्या राशीसाठी हेल्थचं विश्लेषण नर्वस सिस्टीम रेग्युलेशन आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल प्रॉब्लेम्सचं आहे. जिथे तुम्हाला हायपर ॲक्टिव्ह मानसिक स्थिती तुमच्या शरीराला फाईट आणि फ्लाइट मोडमध्ये ठेवेल. अशा वेळेस स्वतःवर कंट्रोल करणं जास्त जरुरी आहे. मौन साधना सर्वात जास्त जरुरी आहे. गॅस्ट्रो इमोशनल लिंकिंगच्या चालते इथे ओव्हर इटिंग म्हणा, स्ट्रेस इटिंग म्हणा, हे पण पाहायला मिळेल कारण हे थेट तुमच्या डायजेशनवर अटॅक पाहण्याला करेल. मूड स्विंग्ज आहेत, ॲसिडिटी आहे, हे इथे जास्त आहे. याऐवजी थोडं आपल्या डायजेशनवर तुम्हाला फोकस जास्त करायचा आहे. आयुर्वेदिक माध्यमातून करा, योग्य डाएटच्या कारणाने करा. डिहायड्रेशनची प्रॉब्लेम आहे, त्यासाठी इथे सही तुम्ही जे ऑप्शन्स असतात त्याची निवड करा जास्त जे जरुरी आहे. अनेक लोकांची सवय असते एनर्जी ड्रिंक आहे, कोल्ड ड्रिंक आहे, फ्रूट ज्युसेस आहेत, हे सगळं पितात. याऐवजी साधं सिंपल पाणी जे आहे हे पिण्याचा प्रयत्न करा, जास्त बेटर आहे. आता 14 ते 22 ऑगस्टच्या मध्ये शरीरासोबत कोणत्याही प्रकारची फिजिकल एक्सपेरिमेंट करण्यापासून किंवा ओव्हर एक्झॉस्टिव्ह एक्सरसाइज करण्यापासून तुम्हाला वाचायचं आहे. हे मेंटेनन्स वीक आहे. या रूपात आपली एनर्जी जी आहे याला सेव्ह करून ठेवा. योग्य प्रकारे योग अभ्यास करणं सुरू करा, जास्त जरुरी आहे. ओव्हरली एक्सेसिव्ह एक्सरसाइज करणं, रेपिटेशन्सला वाढवणं, वेटला वाढवणं, हे इथे धोक्याची घंटा वाजवू शकतं. लव्ह लाईफ अँड मॅरेज ऑगस्ट 2026 मध्ये कन्या राशीसाठी दाम्पत्य सुखाचं विश्लेषण हे एक्स्पेक्टेशन्स आणि ओव्हर ॲनालिसिसचं आहे. जिथे आपल्या पार्टनरच्या बिहेवियरचं विश्लेषण करण्याऐवजी तसंच त्यांना ॲक्सेप्ट करा जसे ते आहेत. कारण तुमची लॉजिकॅलिटी म्हणा, तुमचं ओव्हर ॲनालिसिस म्हणा, त्यांना जज करणं म्हणा, हे प्रॉब्लेमचं कारण आहे. जे आतापर्यंत मोकळेपणाने बात होत होती, आता लपवण्याची बात होऊ शकते. शनीच्या वक्री चालीमुळे घरातल्या वातावरणात येणाऱ्या भारीपणाला कमी करण्याचा प्रयत्न जास्त करायचा आहे. थोडं आपल्या आत या गोष्टीची पण काळजी घ्यायची आहे की खूप जास्त जजमेंटल होऊन बात करता, खूप कठोर शब्दांचा उपयोग करता, त्याऐवजी काही गोष्टींना आजच्या वेळेस स्लाईड करून देणं, अंडर द रग टाकून देणं जास्त बेटर आहे. आणि इथेच जे पार्टनरचा कोणताही अशा वेळेस पर्सनल कॉन्फ्लिक्ट आहे त्याला सोडवण्याची घाईगडबड नका करू. इथे त्यांना इमोशनल स्पेस द्या. ते स्वतः समजतील, सोडवतील जास्त बेटर आहे. तुमचं इंटरफेरन्स करणं हे आगीत तूप टाकण्याचं काम करू शकतं. आणि तिथेच जे पण कम्युनिकेशन आहे तिथे मिसअंडरस्टँडिंगच्या पॉसिबिलिटीज सर्वात जास्त आहेत. तर अशा वेळेस कोणतीही सिरियस डिस्कशन आहे, फायनान्सला घेऊन असू शकते, घर कुटुंबाला घेऊन असू शकते, तर याला करण्यापासून वाचून राहा. विशेष करून 14 पासून 22 तारखेपर्यंत. यावेळी आर्ग्युमेंटच्या ठिकाणी जे आपले एक्सपिरियन्स आहेत ते च्यासोबत शेअर करा. जे तुम्ही दोघांचे चांगले रोमॅन्टिक क्षण असू शकतात. कोणती अशी ॲक्टिव्हिटी असू शकते, कोणती अशी तुमची मेमरी असू शकते.
जे खूप जास्त चांगली वाटते यावेळेस त्याला शेअर एकमेकांसोबत करा. जास्त बेटर आहे. हे इमोशनल अटॅचमेंट परत घेऊन येईल. जे दुरावे होते त्याला कमी करून देईल. तर हे खूप जरुरी आहे. जॉब बिझनेस अँड प्रोफेशन जेव्हा जॉब, बिझनेस आणि प्रोफेशनचं विश्लेषण करतात, तर तुम्हाला आपल्या कामाची क्वांटिटी वाढवण्याऐवजी त्याला मौजूद छोट्या छोट्या टेक्निकल प्रॉब्लेम्सला दूर करण्यावर जास्त लक्ष द्यायचं आहे. शनीच्या वक्री चालीच्या चालते या वेळेस अग्रेसिव्ह एक्सपान्शनच्या ऐवजी आपली वर्किंग स्टाईलला या वेळेस परत एक्झामिन करावं लागेल. जे मिस्टेक्स आहेत त्याला या वेळेस हटवावं लागेल. तुमची बिझनेस गुडविल जी आहे, याने मजबूत होईल. मार्केटमध्ये गुडविल ज्याला आपण म्हणतो ती चांगली होईल. स्वामी बुध अस्तराहातील 14 पासून लेकर 22 तारखेपर्यंत कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या चुकीपासून तुम्हाला वाचायला पाहिजे. याच्यासाठी 3 लेयर चेक प्रोटोकॉल आहे तो स्वीकारावा लागेल. कारण या दरम्यान जे कम्युनिकेशन आहे तिथे छोटीशी चूक होती ही प्रॉब्लेम बनून जाते. हे म्हटलं जावं की जे मेल इंटरनल वर्किंगचं असू शकतं, स्ट्रक्चरचं असू शकतं किंवा मग जे तुम्ही क्लायंटसोबत बात करणार आहात किंवा क्लायंटशी संबंधित जे कम्युनिकेशन तुम्हा सर्वांच्या मध्ये चालत आहे ते क्लायंटला पोहोचू शकतं. हे इमेज खराब करून देईल आणि जे बनलेलं काम होतं त्याला इथे अस्तव्यस्त करून देईल. यासाठी लक्ष ठेवा. व्यापारी दृष्टिकोनातून हा वेळ नॉन कोअर काम जे आहेत याला आउटसोर्स करण्याचं आहे. जे काम डायरेक्टली तुमच्यासाठी नाहीये, जे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, जे तुमचं हेडेक नाहीये, त्याला स्वतः करण्याऐवजी आपले आउटसोर्स करणं जास्त बेटर आहे. अनेक लोकांची सवय असते, विशेष करून जे फॅमिली बिझनेसमध्ये असतात, की जरी आज बल्ब खराब झाला आहे, तर बल्बला सही करण्याचं काम पण आपण करू. जाऊन मार्केटमधून बल्ब घेऊन येणं, चेंज करणं, हे सर्व काम आपले आहेत. असेच दुसरे अजून उदाहरण असतात जे अनेक असे काम आहेत जे तुमचे करण्याचे नाहीयेत, तरीही तुम्ही करता कारण 2 पैसे वाचून जातात. तर इथे या गोष्टीला लक्ष ठेवा. हे 2 पैसे वाचवण्याऐवजी 2 रुपये कमावण्यावर लक्ष देणं जास्त जरुरी आहे. 8 ऑगस्टला गुरूचं उदय होणं हे नवीन पॉसिबिलिटीज घेऊन येतं. अडकलेला सौदा असू शकतो किंवा एक्सपान्शनच्या संधी इथे बनू शकतात. शनी वक्री असल्यामुळे इन्कमच्या निरंतरतेसाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. 120% मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागेल. आउट्रो तर हे होतं तुम्हा सर्वांसाठी मासिक राशीफल ऑगस्ट 2026. तुमची जन्मकुंडलीमधील एक ग्रह चंद्रमाला आधार बनवून मी हे राशीफल तुम्हाला सांगितलं आहे. आमच्या तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या माध्यमातून तुमच्या राशीनुसार आम्ही हे सर्व प्रेडिक्शन्स तुम्हाला दिले आहेत. आपण पाहिलं की ग्रहांच्या स्थितीनुसार कोणत्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती मिळेल आणि कुठे तुम्हाला सांभाळून चालायचं आहे. नेहमीप्रमाणे तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या वतीने तुम्हा सर्वांसाठी हीच प्रार्थना करतो आणि नेहमी करेन की तुमचं आणि आमचं कुटुंब सदैव सुखी राहो, संपन्न राहो, सुरक्षित राहो आणि स्वस्थ राहो. घर कुटुंबात मोठ्या वृद्धांची साथ आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असाच बनलेला राहो. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल पाहत रहा. जय श्री राम आणि जय हिंद. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या मंथली राशीफलच्या या स्पेशल एपिसोडचा इथे शेवट होतो. आमच्या या कामाला आर्थिक आधार देण्यासाठी आणि असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहावेत यासाठी तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या QR कोडवर तुम्ही आम्हाला देणगी देऊ शकता. तुमची छोट्यात छोटी मदतसुद्धा आमच्यासाठी खूप मोठी आहे. पण हे नक्की लक्षात ठेवा, ही मदत अजिबात गरजेची नाही. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या माणसांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये आमच्याशी नक्की बोला. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा. तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद हीच आमची खरी कमाई आहे. पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्कार.